आरोग्यासाठी गुणकारी, उन्हाळ्यामध्ये उष्माघातापासून वाचवणारा जलजिरा मसाला. अगदी घरीच साध्या सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. मग बाहेरून कशाला आणायचा? चला बघूया 6 महिने टिकणाऱ्या जलजिरा प्रेमिक्स मसाल्याची रेसिपी. अगदी परफेक्ट प्रमाणात मसाला होईल अगदी खास चवीचा आणि आरोग्यदायी. कसा करायचा आहे? चला तर बघूया. तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी बाहेरचे केमिकलयुक्त कोल्ड्रिंक पिल्यापेक्षा अशी ही घरगुती तुम्ही जलजिरा प्रीमिक्स मसाल्याची रेसिपी करून ठेवू शकता आणि यापासून वेगवेगळे ड्रिंक्स बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हा जलजिरा मसाला करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे जिरं. तर जिरं लागणार आहे पाव कप आणि वजनी प्रमाण सगळं काही प्रमाण अगदी परफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. एक मोठा चमचा म्हणजेच 1 टेबलस्पून मिरे, 1 टेबलस्पून बडीशेप अगदी मंद आचेवर 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे. कढई आधी तापवून घ्यायची, त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवायची. 2-3 मिनिटं हलकंसं हे भाजून घेतलं की पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. ते काढून घ्यायचं. आता कढई चांगली गरम आहे. एक जुडी पुदिना स्वच्छ करून घेतला. फक्त पुदिन्याची पानं घेतली, ती स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथरट ठेवली. त्यानंतर ताटामध्ये रात्रभर सुकवून घेतली फॅनखाली. बघू शकता मस्तपैकी सुकली आहेत. आता 1 कप ही पुदिन्याची पानं घ्यायची, या गरम कढईमध्ये घालायची आणि अशीच ठेवायची आहे. गरम कढईमध्ये लगेच ती सुकल्या जातात. तुम्ही हवं तर मायक्रोवेव्ह पण करू शकता, पण आता इथे कढई गरमच आहे म्हणून कढईमध्ये मी घातलेली आहेत. अगदी 5 मिनिटं तशी ठेवली ना की छान अशी सुकली जातात आणि मग हातानेच कुस्करून घेतली की छान असा त्याचा चुरा होतोय, बघू शकता. तर अशा पद्धतीने घरीच अशी फ्रेश पुदिना पावडर आपण तयार करून घेऊ शकतो. तर 30 रुपयाची एक जुडी पुदिन्याची घेतली होती, तर त्याची फक्त एवढीशी पावडर तयार झालेली आहे, बघू शकता. तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. मिक्सरचं भांडं स्वच्छ कोरडं असलं पाहिजे. त्यामध्ये जिरं, बडीशेप आणि मिरे जे भाजलेत ना ते घालायचे आहेत. त्याचबरोबर यामध्ये पुदिना जो कुस्करून घेतलाय ना तो घालायचा आहे. तर अतिशय सोपी रेसिपी आहे मंडळी. आपण विनाकारण बाहेरून विकत आणतो, त्यापेक्षा अगदी घरीच अगदी अर्ध्या तासामध्ये केल्या जाईल. हे पाव कप मिश्री वापरलेली आहे, त्याऐवजी तुम्ही साखर वापरू शकता. पण मिश्री म्हणजेच खडी साखर शरीराला थंडावा देण्यास उपयुक्त आहे म्हणून मिश्री वापरली. पाव कप इथे आपल्याला आमचूर पावडर वापरायची आहे. 1 टेबलस्पून सुंठ पावडर, अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड वापरायचे, अर्धा चमचा हिंग वापरायचा आहे आणि 2 टेबलस्पून इथे आपल्याला काळं मीठ घालायचंय आणि इथे मी 1 टीस्पून मीठ घातलंय, साधं मीठ. नंतर चवीनुसार परत ते थोडं वाढवते. आता हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं. एकदम बारीक पावडर याची तयार झाली पाहिजे. आता टेस्ट करून बघितल्यावर मीठ थोडं कमी वाटत होतं म्हणून मी साधं मीठ परत घातलंय. बरोबर 1 टेबलस्पून साधं मीठ इथे लागलेलं आहे. अशा पद्धतीने आपला हा जलजिरा प्रीमिक्स मसाला इथे तयार झालाय. एकदम बारीक असा मसाला इथे तयार झाला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल जाडसर आहे तर तुम्ही चाळून देखील घेऊ शकता, पण मला गरज पडली नाही. मस्त बारीक मसाला इथे तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी झटकीपट आपला हा जलजिरा प्रीमिक्स मसाला इथे तयार झाला. तर आता हा मसाला स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून तुम्ही 6 महिने वापरू शकता. फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीज बाहेर ठेवा, अगदी जसाचा तसा राहतो. आणि इथे आपण पुदिना उन्हामध्ये वाळवलेला नाही आहे, घरातच सुकवला, त्यामुळे त्याचा स्वाद या मसाल्यामध्ये खूप छान येतो. इतरही मसाले हलकेसे भाजून घेतल्यामुळे छान सुगंध येतो. आता यापासून ड्रिंक कसं तयार करायचं? ग्लास घ्यायचं, ग्लासामध्ये 1 टेबलस्पून हा मसाला घालायचा, 1 लिंबाचा स्लाइस घालायचा आणि थंडगार पाणी घालायचं. हवं तर तुम्ही बर्फाचे तुकडे घालू शकता. पुदिन्याची थोडीशी पानं घालायची आहेत, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झालं की तुमचं जलजिऱ्याचं पाणी तयार. तर हे पाणी गॅस ॲसिडिटीवर रामबाण उपाय आहे. त्याचबरोबर उन्हातून तुम्ही घरी आले असाल किंवा घरातून तुम्हाला उन्हात बाहेर जायचं असेल तर 1 ग्लास हा पिऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही. उष्माघातापासून स्वतःला वाचवा आणि अशा पद्धतीचं हे जलजिऱ्याचं पाणी तुम्ही त्यासाठी पिऊ शकता. आता खास असं ड्रिंक तुम्हाला करून दाखवते. जी बीटची पावडर आपण तयार केली होती ना ती थोडीशी घेतली आहे. थोडंसं लाल तिखट आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर ग्लास जो आहे ना ओला करून घ्यायचा, म्हणजे ग्लासाचे जे काठ आहे ना ओले असले पाहिजे आणि ग्लासाच्या काठाला अशा पद्धतीने हा मसाला लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं ड्रिंक जे आहे अगदी चटपटीत लागेल. त्यानंतर 1 चमचा आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि आता यामध्ये मी स्प्राईट घालत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ड्रिंक करून पण पिऊ शकता.
जर तुम्हाला आवडत असेल तर. नाहीतर मग अगदी साध्या थंड पाण्यात तुम्ही हा मसाला टाकून पिऊ शकता. तर अशा पद्धतीचं हे ड्रिंक तुम्ही बनवू शकता. मस्त यामध्ये लिंबाचं स्लाइसेस घालायचं, थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आणि अशा पद्धतीने तुम्ही हा जलजिरा मसाला वापरू शकता. किंवा तुम्ही ताकामध्ये, दह्यामध्ये टाकून देखील हा मसाला वापरू शकता आणि पिऊ शकता. तर अतिशय आरोग्यदायी आणि चवीला भारी असा आपला हा परफेक्ट जलजिरा मसाला प्रीमिक्स तयार झालेला आहे. तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये नक्की करून ठेवा. अगदी 6 महिने टिकतो. पचन सुधारण्यासाठी, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, त्याचबरोबर अनेक गुणकारी फायदे या जलजिऱ्याचे आहेत. तर नक्की बनवून पहा आणि रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.